मनमानीच चाललं ना. तुम्हाला तुम्हाला कोणी अधिकार दिला सभापती लोकांचं चेंबर काढायचं? मैंने लावा सी नंबर लावा. अरे सी नाही, या महापालिकेचे प्रशासक म्हणून कोण आहे? आयुक्त आहे. तो आयुक्तांचा अधिकार आहे तो. यांची चेंबर गेले कुठे? किती वर्ष होती ती चेंबर? अरे लोकांची प्रथमतः मी नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा निषेध करतो की 6 वर्ष प्रशासन काळामध्ये जसं आता आमच्या सन्माननीय नवनिर्वाचित सभापती धनगर साहेबांनी सांगितलं आणि हे काय आमचे सर्व सदस्य उभे आहेत, आतापर्यंत प्रथा कसा हो तो अधिकार आहे. माननीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली त्या घटनेच्या अनुषंगानं नवी मुंबई महापालिका एक महानगरपालिका बीपीएमसी ऍक्टच्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रिया त्याच्यातून सदस्य आणि सदस्यातून सभापती प्रशासन झोपलेलं आहे. त्यांच्या लक्षात कसं नाही परिवहन सेवा गठन होणार, परिवहन सेवेचा गठन झाल्यानंतर त्याचे सभापती येणार आणि जनतेचा कारभार लोकशाहीतून निर्माण होणारी जे लोकशाही आहे, लोकशाहीतून निर्माण होणारी लोकशाही म्हणजे सार्वभौम सभागृह मान्य महापौर यांच्या माध्यमातून आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या अधिकारातून निर्माण झालेली ही परिवहन सेवा आहे. त्यांचं तिथे निवड झाल्यानंतर जर या सदस्यांना मला आठवतं की 1995 साली या शहराचा पहिला महापौर होण्याचा सन्मान मला मिळाल्यानंतर त्याच वेळेस तत्कालीन पहिले परिवहन सभापती अशोक कोहेकर यांना मीच स्वतः त्या सभागृहाच्या मान्यतेनंतर सभापती म्हणून नवी मुंबई महापालिका मुख्यालय प्रशासन बिल्डिंग मध्येच आम्ही केबिन बनवली आणि तिथेच आम्ही सर्व सदस्य आणि सभापतींना बसवून त्यांना आम्ही त्यांचा अधिकार प्राप्त करून दिला. त्या दिवसापासून परिवहन सेवे स्थापन झाली, परिवहन सेवा अंमलात आली आणि 90 दिवसात या महाराष्ट्रात देशातली पहिली परिवहन सेवा आहे ही 90 दिवस महानगरपालिका आल्यानंतर 90 दिवसामध्ये स्वतःच्या बसेस आणि जनतेची सेवा करणारा नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली परिवहन सेवा आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की 30 वर्षानंतर ह्याच परिवहन सेवेची केबिन गायब, ही आश्चर्याची बाब आहे. आणि मला असं वाटतंय आमचे बिचारे सभापती कोणी केबिन देतं का, मला कोणी केबिन देतं का असं ते आणि आमचे सदस्य फिरतायत असं मला फार वाईट वाटतं. कारण म्हणजे प्रशासनाची जबाबदारी आहे, प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे, निष्काळजीपणा आहे. त्यांना लक्षात यायला पाहिजे की ते महानगरपालिका स्थापन झाली म्हणजे त्या अधिकाराचा निर्मिती करण्याचं काम त्यांचं आहे. हा काही मोठा विषय नाही. 6 वर्षामध्ये महापालिकेच्या त्या ठोकशाहीमध्ये प्रशासन काळामध्ये ज्याला वाटेल ती केबिन, ज्याला पाहिजे ते केलं, ठीक आहे, आमचं म्हणणं नाही. आता लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार मिळेल की नाही त्यांना, तर तो अधिकार प्राप्त करण्यासाठी या आम्हाला सभापतींना उभं राहावं लागतंय. मी माननीय महापौरांना विनंती करेन या माध्यमातून की अशी परिस्थिती कुठल्याही या ठिकाणी सभापतींची होऊ नये. तो विरोधी पक्षाचा असू दे, विरोधी पक्षांना पण केबिन असली पाहिजे, सत्ताधाऱ्यांना केबिन असली पाहिजे. शेवटी ही बाबासाहेबांच्या अधिकारातून निर्माण झालेली लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा सन्मान व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मी तर म्हटलेलं आहे की सभापतींना जर केबिन मिळत नसेल तर मग आम्ही कोणाच्या तरी केबिनमध्ये जाऊन बसवू त्यांना, मग कोणी राग मानायचं नाही असं मी म्हटलं. पण प्रशासन त्याची तरतूद करते असं मी ऐकलेलं आहे. अजूनपर्यंत आमचे सभापती साहेब आणि आमचे सर्व सदस्य उभे आहेत. पुढे आम्ही वेळ बघून वाट बघू, नाहीतर कोणाच्या तरी केबिन मध्ये आमचे सभापती चिटकून टाकतील. 2 महिने झाले निवडणुका झाल्यात, कालच फॉर्म भरलेला आहे. हे हलगर्जीपणा, निष्काळजीपणा प्रशासनाचा आहे आणि यापुढे प्रशासनानं हे मागे आम्ही सांगितलेलं आहे. माझं म्हणणं आहे की प्रशासनानं वेळेतच या सर्व गोष्टी दुरुस्त कराव्यात अशी जनतेच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो. केबिन इथेच हवी का पालिकेमध्ये कुठे जाईल? केबिन पालिकेतच असते. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं की तो त्यांचा अधिकार आहे ना, परिवहन समितीचा अधिकार आहे. त्यांना काम करताना
किंवा एखादा काय पटकन निर्णय घ्यायचा असेल तर आयुक्तांना भेटणं, जनरल मॅनेजरना भेटणं, किंवा जनरल मॅनेजर पण इथे आलं तर त्यांना बसते बसतात इथे. तर मग परिवहनला नको आणि इथे जे परिवारचे सदस्य आहेत त्यांना नको. हा त्यांचा अधिकार आहे, घटनेने दिलेला अधिकार आहे, आता मिळालाच पाहिजे असं ठाम मत आमचं. नक्कीच प्रशासनाने जे 5-6 वर्ष जो नगरसेवक असतानाचा त्या कालावधीमध्ये यांनी जी कामं केली आहेत ती कशी धातुरमातूर केली आणि यांच्या मनमानीने केली यातलं एक उदाहरण आहे. या महानगरपालिकेत ज्यावेळेस संजीवनी नाईक साहेब हे स्वतः महापौर होते त्यानंतर ही प्रथा परिवहन समितीचे जे सभापती असतात त्यांचे कॅबिन असते त्यांचे सदस्य असतात त्यांना बसण्यासाठी नागरिकांच्या समस्या जाणून घेते. निश्चित या 6 वर्षाच्या काळामध्ये प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने त्यांना मनमानी त्यांना वाटेल तशी कॅबिन त्यांना वाटेल त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तर ही कॅबिन असणे गरजेचं आहे. तब्बल 2 महिने झालेले आहेत पालिका निवडणुका झालेल्या आहेत. कालच फॉर्म भरण्यात आलेला आहे. पालिकेची जबाबदारी होती की नव्हती ती केबिन अरेंज करणे कुठेही असू दे. पालिकेची जबाबदारी निश्चितपणे आहे आणि याच्यात प्रशासनाची चुकी आहे. प्रशासनाने या गोष्टीवरती जेव्हा इलेक्शन लागले तेव्हाच या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायला हवं होतं. सर्वच समिती असते. तुमची भूमिका काय असेल, कसं काय करणार, कोणाकडे मागणी करणार? या प्रशासनाकडेच मागणी करा. आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. वरिष्ठांना आमचे जे आहेत यांना पण या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी कॅबिन असणं गरजेचं यासाठी आहे की आम्हाला काय कंटिन्यू आमचे ऑफिसर बनवायचे नाही. आमचे नागरिक येतील किंवा जे 12 सदस्य आहेत किंवा आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या परिवहनविषयी ज्या ज्या पत्रव्यवहार असेल किंवा काही असेल ते कसे करतात त्यासाठी प्रत्येक वेळेला ते डेपोपर्यंत किंवा आपल्या इकडच्या इमारतीपर्यंत येऊ शकतात. त्यासाठी या ठिकाणी कॅबिन असणे गरजेचं आहे. प्रशासनाला साहेबांनी तशा सूचना दिल्या आणि निश्चितच त्या हिशोबाने